वेलकम बॅक टू माय चॅनल. तो आपण आज चाललो आहे लालबागला. आज सगळे गणपतीचे आगमन आहे, तर आपण चाललो आहे सगळं मित्र सगळं बॅगमध्ये आपलं बॅकअपसाठी प्लॅन ठेवला आहे. आपला आयफोन आहे तर आपल्याला पॉवर बँक तर पाहिजे तर पॉवर बँक घेतलं आहे, पाण्याची बॉटल घेतली आहे, ट्रायपॉड घेतलं आहे, एक एक्स्ट्रा टी शर्ट घेतलं आहे की मला माहिती आहे व्हाईट पूर्ण घाण होणार आहे. तर पूर्ण तयारी झाली आहे. मित्र आले स्टेशनला, तर आता निघूया. तुम्हाला सगळं दाखवतो थोडं थोडं. चला. भाईंदरवरून दादर म्हणजे ट्रेन होती, आता दादरवरून लोअरपर्यंत तिकडे जाऊन आता तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. लोअरपर्यंतला पोचलो, पूर्ण गँग निघाली आहे. आता मूर्तीकडे डायरेक्ट आपण भेटू. मूर्ती दाखवतो तुम्हाला डायरेक्ट. मूर्ती आली एक बार फुल जाम कुठे गेले बाकीचे. थोडं जवळून बघायला भेटतो. एक्सपिरियन्स आहे बेस्ट. ये तो आड़ी पर चेंगरा चेंगरी. तर आता खेतवाडीचा राजा गेला, आता येणार आहे धारावीचे सुकं करतात. हे गणसंकुल फुल गर्दी. धारावीचा येईल त्या तुम्हाला दाखवतो. नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स. सब थक गए, बुल मांडी वांडी डाल के नीचे बैठे. हम लोग पहले बैठे, सब लोग नीचे बैठने लगे. तर आता जाऊ आपण भरेळ वर्कशॉपला. तिकडची मूर्ती दाखवतो आता आपण. चला आता तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो डायरेक्ट. वन साइड गर्दी आहे, लय गर्दी, खूप गर्दी. खूप गर्दी आहे. नंतर भेटूया. आता परत गणसंकुलला चाललो आहे आमच्यासोबत. तिकडच्या मूर्त्या परत व्हिडिओसाठी बघा आम्ही कसं आमचा ट्रायपॉड. जवळ पोर्ट्रेट नाही काढते.
बघा ट्रायपॉड बनवलाय. लास्ट मूर्ती आता आपली त्याच्यानंतर मग घरी गणेश मुकुलची. लास्ट मूर्ती त्याच्यानंतर भेटू. बरोबर माझी वाटली पण मूर्ती. सो आत्ता आलो आहे आपण मितमीरा रोडला उतरलो. बाकीचे सगळे चाललेत भाईंदरला. भाईंदरवरून जातील. त्या लोकांना भाईंदर बरं पडतं कारण ते लोक भाईंदरलाच राहतात. मी मीरा रोडला राहतो आता. म्हणजे मी तर भाईंदर आणि मीरा रोड दोघांच्या मध्ये. तर आता जाऊ घरी जाऊन डायरेक्ट भेटूया आपण. आणि घरी जाऊन तुम्हाला नीट सगळं सांगतो काय कसं झालं काय नाही. पूर्ण व्लॉग अजून एडिट करायचं आहे. एडिट करून लवकरात लवकर तुमच्यासाठी टाकतो. एवढा कंटाळा आला आहे ना. सकाळपासून उठून गेलो आहे. एवढा धक्कामुक्की बाप रे. सगळं सांगतो तुम्हाला निवांत. चला. सो बघितला तुम्ही हा ब्लॉग कसा वाटला मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि हे माझं पण पहिलं वर्ष होतं. नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स होतं. मी पण कधीच नव्हतं म्हणजे मला तर वाटलंच नव्हतं की मला घरचे पाठवते. कारण की ते सगळे घाबरतात थोडं की म्हणजे एवढ्या गर्दीमध्ये असं तसं म्हणजे समजतं सगळे. कारण की आजकाल न्यूज पण येतात की काय होतं आहे काय नाही. त्यांचं बरोबर आहे. बट तिकडे बघता क्षणी सगळं विसरून जातो आपण. एवढे पाय दुखायचं राहून जातं मूर्ती बघितल्या नंतर. जेवढं आपल्या अंगामध्ये थकान विकान सगळं दूर होतं जेव्हा मूर्ती समोरासमोर येते. नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स होतं. नेक्स्ट लेवल मी सांगू नाही शकत तुम्हाला आता व्हिडिओ आणि फोटोमध्ये कसं वाटेल ते मला माहीत नाही. पण जे डोळ्यातून आपण बघतो नेक्स्ट लेवल. मी म्हणजे कधी मला हे खूप वर्षापासून एक्सपिरियन्स करायचं होतं. फायनली यावर्षी 2025 मला तर माहीत पण नव्हतं की लोअर परेलमध्ये कुठे असतं कुठे काय निघतं. हा तर माझा तो प्रणित होता. अरे हा तर माझा मित्र होता प्रणित. त्याच्यामुळे मला समजलं. तो मला बोलला की चल रे. तर मी त्याला बोललो की थांब जरा घरी विचारू दे पहिला. मला तर माहिती होतं की नाहीच बोलणार. पण अचानक पप्पा पण बोलले की ठीक आहे जा. तर म्हणून मी गेलो. माझं स्वतःचा मंडप आहे गणपतीचं तुम्ही बघू शकता. तर मी हे सोडून तिकडे गेलो होतो त्यांना बघायसाठी. मला पप्पा तेच ओरडत होते की अरे कशाला चालला आहे उद्या रविवार आहे. उद्या उलटं म्हणजे विक्री जास्त होणार मूर्त्याची. बोललं नाही मला एकदा तरी एक्सपिरियन्स करायचं तर प्लीज मला जाऊ दे. तर ते बोलले ठीक आहे जा पण नीट जा नीट ये. बाप्पा आहे तर घाबरायची काय गरजच नाही. बाप्पा आहे तर सगळ्याच आपल्याला मी एकालाच मानतो. सगळे देव माझ्यासाठी एकसारखेच आहे. पण बाप्पासाठी थोडी जागा जास्तच आहे मनामध्ये. सगळ्यांचीच असते. सगळ्यांची आपले आपले आवडीचे देव असतील. तर हेच बोलायचं होतं थोडंसं मनातलं पण. आणि तिकडचा एक्सपिरियन्स तर कडक होता. कडक पहिल्यांदा होता. बघू आता पुढच्या टायमाला परत कधी जायला भेटलं तर परत जाणार. मला तर ना हे माहिती होतं घनसंकुल काय असतं मला तर माहीतच नव्हतं. सगळे बोलायचं घनसंकुल पण आहे काय. तिकडे गेल्यावर समजलं की याच्या ही एक जागा आहे. तिकडे सगळे मोठ्या मोठ्या मूर्त्या बनतात. ते नंतरला अजूनही होतं मला नाव आता आठवत नाही. काय नाव होतं चांगलंच नाव होतं त्याचं. बघेल मी नंतर एडिट करताना खाली टाकेल आठवल्यावर. स्टुडिओ करूनच होतं काहीतरी. बघू मी नंतर तुम्हाला सांगेल. बाकी कसा वाटला ब्लॉग प्लीज मला सांगा कमेंटमध्ये. आणि आता मला माझा हा दुकानाचा पण एक ब्लॉग बनवायचा आहे. तो पण एक ब्लॉग बनवणार लवकरात लवकर. आणि ज्याला पण मूर्ती घ्यायची असेल प्लीज मला कॉन्टॅक्ट करा. ज्याच्याकडे नंबर असेल तो तुम्हाला करू शकतो.
नाही तर मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर टाकीलच. तर आपल्याकडे सगळे मातीचे म्हणजे ते इको फ्रेंडली मूर्त्या पण आहेत, POPचे पण आहेत. तर सगळे छोट्या ते छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत आहे आपल्याकडे. 3-4 फूटपर्यंत आपल्याकडे मूर्त्या होती. मोठे पाहिजे तर त्याची आपण ऑर्डर पण घेतो, तुम्हाला नंतरला आम्ही आणून देणार. असे खूप सारे मूर्त्या आहेत आपल्याकडे, तुम्हाला आम्ही दाखवतो एक व्हिडिओ. परत ह्याच्यामध्ये पण एक व्हिडिओ टाकतो आणि ब्लॉग बी टाकणार ते तर खायचं. लोकेशनसाठी मला कमेंट करा, नाहीतर मी डिस्क्रिप्शनमध्ये हे पण टाकतो आणि पुढच्या ब्लॉगमध्ये पण टाकणारच आहे. तर हाच होता ब्लॉग. चला बाय बाय. नियर पयार्डे and Deepa Hospital, opposite Deepa Hospital.